कधी विचार केलाय का, की कॉम्प्युटर नक्की काम कसं करतो? बाहेरून पाहताना ती एखादी जादू वाटू शकते, बरोबर? पण खरं सांगायचं तर त्याची आतली रचना एखाद्या अतिशय शिस्तबद्ध आणि गजबजलेल्या किचनसारखी म्हणजे स्वयंपाकघरासारखी असते. आज आपण पाहणार आहोत, की कसा साधा कच्चा डेटा एका परिपूर्ण आणि माहितीपूर्ण जेवणात रूपांतरित होतो. अगदी एखाद्या कसलेल्या शेफप्रमाणेच अंतिम उत्पादन तयार करण्यासाठी कॉम्प्युटर एका अचूक प्रक्रियेचं पालन करत असतो. एखादे काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काही माहिती किंवा वस्तू शोधाव्या लागतात. हे वाक्य स्वयंपाकाच्या अगदी पहिल्या पायरीचं अचूक वर्णन करतं. म्हणजे बघा, भाज्या चिरण्यापूर्वी किंवा फोडणी देण्यापूर्वी आपल्याला योग्य आणि ताजं साहित्य शोधावंच लागतं ना. डिजिटल जगातही अगदी तसंच आहे. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी मशीनला सुरुवात करताना सर्वप्रथम कच्चा डेटा गोळा करावा लागतो. तर आजचा आपला मेन्यू काय आहे? आपण कॉम्प्युटिंग चक्राच्या 4 मुख्य टप्प्यांचा आढावा घेणार आहोत. 1 म्हणजे इनपुट, 2 स्टोरेज, 3 प्रोसेस आणि 4 आउटपुट. चला तर मग सुरुवात करूया. टप्पा पहिला, इनपुट म्हणजेच साहित्य गोळा करणे. आता इनपुट म्हणजे नक्की काय? तर कोणतंही काम सुरू करण्यासाठी आपण कॉम्प्युटरला जी माहिती देतो ती म्हणजे इनपुट. कॉम्प्युटर सिस्टममध्ये डेटा टाकणं हे अगदी बाजारातून ताज्या भाज्या आणि किराणा माल स्वयंपाकघरात आणल्यासारखंच आहे. हा तो कच्चा डेटा आहे ज्याची मशीनला काय शिजवायचं आहे हे समजून घेण्यासाठी अत्यंत आवश्यकता असते. आता हे साहित्य आत न्यायचं कसं? त्यासाठी कीबोर्ड, माऊस, स्कॅनर आणि मायक्रोफोनसारखी इनपुट साधनं आहेत. ते अगदी किराणा मालाच्या पिशव्यांसारखं काम करतात. मजकूर, क्लिक्स आणि आवाज थेट आपल्या डिजिटल वर्कस्पेसमध्ये पोचवतात. तुम्ही दाबलेली प्रत्येक की म्हणजे टेबलवर ठेवलेलं एक नवं साहित्य आहे असं समजायला हरकत नाही. टप्पा दुसरा, स्टोरेज. आपलं किचन काउंटर आणि पॅन्ट्री. साहित्य तर आणलं, पण मुख्य स्वयंपाक सुरू होण्यापूर्वी या गोळा केलेल्या सगळ्या साहित्याला ठेवण्यासाठी योग्य जागेची आवश्यकता असते ना. इथेच स्टोरेज युनिट्स कामाला येतात. डेटा, सूचना आणि अगदी प्रक्रियेत दरम्यान मिळणारे तात्पुरते निकाल ते भविष्यातील वापरासाठी साठवून ठेवतात. थोडक्यात सांगायचं तर रेसिपी आणि साहित्य गरजेच्या वेळी नेहमी हाताच्या अंतरावर असतील याची ते खात्री करतात. इथे प्रायमरी आणि सेकंडरी स्टोरेजमधला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. प्रायमरी मेमरी ही एका वेगवान, तात्पुरत्या किचन काउंटरसारखी असते. ती व्हॉलटाईल असते, म्हणजेच वीज गेली की ती रिकामी होते, पण काम चालू असताना नेमकी इथेच सगळी गडबड चालू असते. आणि दुसरीकडे सेकंडरी स्टोरेज, जसं की तुमची हार्ड ड्राईव्ह, ही एक पॅन्ट्री किंवा कोठार आहे. ते कायमस्वरूपी आणि थोडं संथ असतं, पण तिथे तुमचं साहित्य आणि रेसिपीज अगदी सुरक्षित आणि दीर्घ काळासाठी साठवल्या जातात. टप्पा तिसरा, प्रोसेस, म्हणजेच आपले किचनमधले भन्नाट कर्मचारी. हा या प्रक्रियेतला सर्वात भारी आणि रोमांचक भाग आहे. सीपीयू म्हणजे आपल्या डिजिटल किचनमधले गजबजलेले कर्मचारी. एएलयू, कंट्रोल युनिट आणि रजिस्टर्स यांसारख्या घटकांसोबत हे ते ठिकाण आहे जिथे प्रत्येक सेकंदाला अब्जावधी वेगवान आकडेमोडी होतात. खरं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इथे घडतं. या कर्मचाऱ्यांच्या भूमिका पाहिल्या की तुम्हाला हे अधिक स्पष्ट होईल. यातलं कंट्रोल युनिट म्हणजे आपला हेड शेफ किंवा मॅनेजर. तो स्वतः स्वयंपाक करत नाही बरं का, पण तो डेटाचा फ्लो मॅनेज करतो, रेसिपी वाचतो आणि सर्व काही अगदी योग्य क्रमाने घडत असल्याची खात्री करतो. आणि अरिथमॅटिक आणि लॉजिकल युनिट किंवा एएलयू म्हणजे काय? तर हा आपला कठोर परिश्रम करणारा सहाय्यक आचार्य आहे. प्रत्यक्ष आकडेमोडीचं आणि लॉजिक लावण्याचं जड काम हाच करतो. हे दोघे मिळून डेटाची अगदी योग्य डिश तयार करतात. टप्पा चौथा, आउटपुट. गरमागरम जेवण वाढण्याची वेळ. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जो अंतिम निकाल आपल्यासमोर येतो त्याला आपण आउटपुट म्हणतो. सीपीयू रूपी स्वयंपाकघरातील त्या सगळ्या धावपळीनंतर तयार झालेली माहिती आता सुंदरपणे ताटात वाढली जाते. हा तोच अंतिम पदार्थ आहे जो कॉम्प्युटरने आपल्या सर्व सूचनांचं प्रामाणिकपणे पालन करून आपल्यासाठी तयार केलेला असतो. आता ही डिश आपल्यापर्यंत पोहोचवतात कोण? तर मॉनिटर्स, स्पीकर्स आणि प्रिंटर्ससारखी आउटपुट उपकरणे. ते अगदी हॉटेलमधल्या सर्व्हरसारखं काम करतात, जे अंतिम डिश डायनिंग रूममध्ये घेऊन येतात. सुंदर प्रिंट केलेला फोटो असो किंवा स्क्रीनवर दिसणारा तुमचा आवडता व्हिडिओ असो, हा या संपूर्ण कम्प्युटिंग प्रक्रियेचा फायनल रिझल्ट आहे. सारांश, हे संपूर्ण चक्र नक्की कसं चालतं ते पाहूया. कच्च्या डेटापासून ते एका अर्थपूर्ण माहितीपर्यंतचा हा अखंड प्रवास समजून घेणं खूप गरजेचं आहे. यालाच आपण आयपीओ म्हणजेच इनपुट प्रोसेस आउटपुट सायकल म्हणतो. इनपुट साधने सीपीयूला कसा डेटा पुरवतात,
मेमरी सर्व गोष्टी तात्पुरत्या कशा साठवते आणि मग आउटपुट उपकरणे निकाल कसा दाखवतात हे यातून स्पष्ट होतं. कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी हे सगळे भाग एका भारी टीमसारखे एकमेकांशी अचूकपणे जोडलेले असतात. जाता जाता या 4 प्रमुख टप्प्यांची एकदा उजळणी करूया. 1. इनपुट गोळा करते. 2. स्टोरेज साठवते. 3. प्रोसेस रूपांतरित करते आणि 4. आउटपुट सादर करते. कम्प्युटर नक्की कसा विचार करतो हे समजून घेण्यासाठी तुम्ही शाळेत असा किंवा कॉलेजमध्ये हे चक्र पक्क लक्षात ठेवणं एकदम मस्ट आहे. चला एका भारी प्रश्नाने आपण आज थांबूया. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कीबोर्डवर एखादं बटन दाबाल किंवा तुमच्या स्क्रीनला टच कराल, तेव्हा त्या मशीनच्या आत असलेल्या त्या गजबजलेल्या डिजिटल किचनची नक्की कल्पना करा. विचार करा, आत्ता मशीनच्या आत कोणती बरी डिजिटल डिश शिजत असेल? कम्प्युटिंगची ही भन्नाट पाककृती एका सेकंदात लाखो वेळा अगदी तुमच्या बोटांच्या टोकावर घडत असते. आहे की नाही कमाल?